आपण गप्पच राहायचं. कसला यो इटोबा, दगडच म्हणावा की. असं बोलू नाही रे बाबा. अरे वडचणीला पाल असती या, ती तोंडानं भय म्हणते या. म्हणना त्याच्या आईला काय म्हणायचं ते म्हणू दे. अगं सारं गाव बोलत. काय म्हणते या? गावात माणसं म्हणतात, अरे कुठलं काय स्वतः हात तोडलं. कुणीतरी म्हणतं की धाकल्या. जाऊ द्या आता. चिखलात लोळणारी डुकरं आहे ती. त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार यायचे. तिचं बी बंदोबस्त करतो म्या. 2 माणसं आलती माझ्याकडं. म्हणलं कुंभाराकडं काम द्या. असं कुठं आहे ती? कुठं आहे? त्या लिंबाच्या झाडाखाली बसून बघा. मी आवाज देतो. अरे या रे या 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 या. अरे या या. बघ कशी देवावानी माणसं आहे ती. आणि हाय ती पण पंढरपुराची. असं माऊली आम्ही कसली देवासारखी माणसं. ओ देव कुणी बघितलाय? आमच्या गावाला देव नेहमी कमरेवर हात ठेवून असतं. अगे खुळे आयला ती काय देव तुमच्यावानी माणसं आहेत की? अरे दगड आता देवळायला कमरेवर हात ठेवून उभा. तुमच्या बाचं काय जात? दगडाचा असला म्हणून काय झालं? काय त्याला मन नाही, त्याला भावना नाही? त्याला चांगली बायको आहे, भगत मंडळी सारखी लेकरं आहेत. हिला राग आला बघा. जणू काय हेलाच दगड म्हणलो मी. आता ह्याचं बी नाव इटोबाच आहे की. अगो बाई इठोबा. आणि तुझं का? रखमाई म्हणत्या तिला. आयला ही बी एडीच निघाली. अरे देवाची नाव घेऊन कुठे काम मिळतं का? अरे बाबा ह्यासनी काही कामं गिमं सांगशील की नाही? सांगतो. मग केव्हा सांगशील? हा इकडे या. ये चाक, हे मातीचा गारा, आणि तिथं लांब वड्यावर जाऊन पाणी. गुमान काम करायचं. त्या इटोबाचं भजन कराल तर सांगून ठेवतो, गाठ माझ्याशी आहे. असं काय केलं त्या विट्यानं? तुम्हासनी नाही कळायचं ते. आमच्या गोऱ्या बाबाचा पुरा इस्कोट करून टाकला त्याला. त्याचं नाव बी घेऊ नका. बाबा आता राहिलात कुठं आहे? विराट कुठे आहे तुमचं? विराट आता म्हटलं तर आमच्याच या जगाच्या पाठीवरच. आणि तुम्ही म्हणालच ना तर राहू ह्या तुमच्या झोपडीत. रा बाबा रा. जवळ राहायचं असेल तवर राहा. अरे बाबा यासनी म्हणावं आपलं विराट घेऊन यायचं. जा तर सांग ना. या लवकर या. यावा यावा यावा. पांडुरंगा आता काय करायचं बाबा? फॉर मारलं, यांचा हात तुटलं, आमची नाव आता बुडाला लागली. तरी मी तुला उदारच म्हणायचं. कसं म्हणायचं तुला उदार? कैसे उदार तुम्ही, कैसे उदार? उदारपणे होता.
शंका रडायचं नाही, असं मन आवरायला हवं. बरं मन आवरायला हवं. सगळा अमावस्येचा अंदाज झाला या. नाही अगं मला सांग, तूच जर असं करायला लागली तर त्या रामायणी कुणाकडे पाहिजे? ती तर लहान आहे ना अजून. तेच म्हणते मी. मग अहो तुमचा राग माझ्यावर होता ना, मी तुमचं भजन मोडलं, हा? शपथ घातली या, बळजबरीनं लगीन लावून दिलं. अहो माझा जीव घ्यायचा होता, पण त्या रामीला तिला असं बोलायचं नव्हतं. अगं मला सांग, रामाई पशु पक्षासारखं लग्न म्हणजे ह्याला जीवन म्हणतात का? हे बघ, आपण सगळ्यांच्या पार गेलं पाहिजे. हे बघ, तुम्ही या दोघी वेड्या कुंभाराचे श्वास आहात बरं, आणि त्या पांडुरंगाला, त्या ब्रह्ममूर्ती मंत्राला अगदी प्रेमळ भावानी आठवण करा त्यांची. हा, तो आपल्या पाठीशी आहे ना. मी सांगतो ते ऐक. ब्रह्म मूर्ती ब्रह्म मूर्ती येईल मायेला. ब्रह्म मूर्ती येईल मायेला. होईल सोहळा आनंदाचा. ब्रह्ममूर्तिमंत ब्रह्ममूर्तिमंत ब्रह्ममूर्तिमंत. गाव नाही उरला उरला, गाव नाही उरला उरला, ठाव नाही उरला उरला, गाव नाही उरला उरला, ठाव नाही उरला. निर्गुणी नाहला, निर्गुणी नाहला देह साचा. ब्रह्ममूर्तिमंत 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 ब्रह्ममूर्तिमंत. विश्वास ठेव, तो पांडुरंग आपल्या पाठीशी आहे. बरं, तो पाठीशी असल्यानंतर आपल्याला दुःख करण्याचं कारण काय? कसलं दुःख आणि कसलं काय? शिळा म्हणून आम्ही तुमच्या घरी जन्माला आलो या. पण या शेड्यासनी एक मन आहे, त्याचं काय करायचं? ते मन येडं पिसवत. पाना फुटलेली गाय बघितली की मनात कसं बस होतंय. लहान पोर बघितलं की पोर दाटून येतंय. अगं मला कळत का नाही तुमचं हे? तुम्ही घरी आलात आणि एका शापाला सुरुवात झाली. मी म्हटलं की मी पुन्हा लग्न करत नाही, आणि हिने मला पांडुरंगाची शपथ घातली. नाही, पण तू नाही घातली, हिने घातली, तू नाही घातली. कशी घालेल ती? तिच्या काहीच सत्यानाश झाला नव, मग ती शपथ कशी घालेल? तेच तर माझं भाग्य म्हणतो मी. पुरावर धोंडा देऊन जगतो आम्ही, एवढंच बघतो आम्ही की देवाने तुम्हाला सुखी ठेवावं. आम्ही काय जगलो काय आणि मेलो काय? नाही नाही, असं बोलू नये, असं बोलू नये संता, असं बोलू. अगं तो सगळ्यांचा परमेश्वर, जीवनाचा असा त्याग कोणी करू नये. बरं, पण कंदी कंदी हा जीवच नकोचा होतो या. त्याला काय करायचं धनी? माझा दावाचा पांडुरंग कशी आहे, त्याने आपलं वचन मोडलं.
कपटी माटे सुखाने जगतात आणि आम्ही असं काय गुन्हा केलाय? हा सांगा ना. संता, तुझा राग मला कळतो ग. अगं, तो पांडुरंग जगाची माऊली, त्याला नसेल का आपली काळजी? भयानो, जो मोहाचा क्षण विसरतो तोच पहिलं तीराला जातो, हेच तर सांगितलं. माझा पांडुरंग आपली सगळ्यांची परीक्षा बघतो आहे. सोनं होईल आपल्या अंगाचं, आपल्या संसाराचं, आपल्या जीवनाचं. माई, हे बघ, स्वतःचं अंग भाजून जे चमकतं ना, तेच खरं सोनं. आमचं या मातीत सोनं व्हावं एवढी त्या पांडुरंगाची मागणी आहे. पांडुरंग, संत शिरोमणी पांडुरंग आपल्या मंदिरात आहेत का? आणखीन आहेतच. कीर्तन मेरुमणी कीर्तन काय? हे जिंतू बुवा, ते ढोकीकर महाराज आपल्या अंगणी आले बरं का? या ना. मी तर आधीच आपल्याला पाचारण केलं. या. करणार नाही तर काय? नमस्कार. काय गोरोबा, नामस कीर्तन आणि भजन कसं काय चाललंय तुमचं? अहो, नाम संकीर्तन असतं ते. नाम संकीर्तन आणि नाम संकीर्तन आता अणू रेणूत भरलेला आहे बघ. पांडुरंगाची इच्छाच तशी आहे. आणि याहूनही मोठी कृपा म्हणजे संत कृपा, नाही का? हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धत. हा, असं संतांनी म्हटलं. म्हणूनच गुरु महाराज इथं आलं बरं का? भज गोविंदम, भज गोविंदम. अरे मूर्खा, आम्ही काय विषयासक्त आहोत काय? आम्ही वेदांती. हरिभजनात आणखीन कालक्रमण करीत असतो. नाही, क्षमा असावी माऊली. विषया भक्त नाही म्हटलं मी, विषया आसक्त. हरे कृपा शक्त असं म्हणालो. तुम्ही हरे कृपा तुम्ही हरिकृपा सक्त. पांडुरंगा, आहोतच ना, आहोतच. रोज त्या पांडुरंगाचं भजन करतो. तुमच्यासारखं थोटा नाही आम्ही. अहो, आपला अभिप्राय ध्यानी आला माझ्या. हे गा, ज्याला दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद होतो त्याची परी मी तरी काय वर्णावी बरं? मान भावी बनाया को आता. हरी भजन करायचं म्हटलं की त्याला हात हवेत. पण टाळी कशी वाजवणार? हे, असं अहो, टाळीनी होणारं भजन म्हणजे ते वरवरचं भजन. पण एकदा का पांडुरंग चरणी ध्यान लागलं तर ते खरं नामस्मरण बरं. या घरातली मी ज्यावेळेला पांडुरंगाचं ध्यान करतो ना, स्मरण करतो ना, या घरातली वस्तू माझ्याबरोबर भजन करायला लागते. खोटं वाटतं ना तुम्हाला? बोलू द्या, बोलू द्या, बोलू द्या. संत शिरोमणी आहेत ना ते आल्या. मग प्रत्येक उचलली जीभ लावली टाळ्याला. वा पांडुरंगा, अरे ही सगळी माझी परीक्षा पाहतात. पहा, बघा, प्रत्यक्षात अनुभव. कमी हे चाक तरी फिरून दाखवा आपोआप. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग जय 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 पांडुरंग हरी, पांडुरंग जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय. स्वतःच बोलू बोला.
स्थिती आली ना हो हा, बोला महाराज काय म्हणता आता क्षमा अपराध महाराज क्षमा अपराध तुम्ही धन्य आहात आम्हाला क्षमा करा महाराज क्षमा करा आम्हाला. येतोय आम्ही. या पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग कुमार पांडुरंग कसला देव आलाय योगा योगानं काहीतरी घडतं आणि माणसाला वाटतं हा देव करतोय म्हणून. तर काय जाता जाता तो बुवा भेटला होता मला आणि म्हणत होता की गोरोबासनी जादूटोना येते म्हणून. कोण चिंतू बुवा म्हणत होता पांडुरंगा या बुद्धिमत्ताचं असत असतं. अरे तुझी कृपाच त्यांना कळत नाही म्हणून मी ठरविलं सावकाराचं मडकं मी माझ्या हातानं बनवेल. पण देवा ऐकलं का मी पाणी आणते तुम्ही कामाला लागा. ठीक आहे छान आणि ही मडकी बनवायला घ्या मी पाणी आणायला जाते. धनी अहो धनी बघितलं का कोण आलंय. हे कोण ही पंढरीची माणसं आहेत. काय सांगतो पंढरीची माणसं कोणी आणली माझ्या माहेरची आहे. म्हणजे पंढरीची हो काय रे बाबा अहो हा इटोबा आणि याची बायको रखमाई ती गेली आहे पाण्याला. काय सांगतेस काय हो हो रखमाई हो हा इथोबा बघ मी काय म्हणत होतो अहो अगं पंढरीचा पांडुरंग आपल्या सदैव पाठीशी असते कदाचित यांच्याच रूपानं तो आपल्याला मदत करू शकतो. हे बघ माझ्या हात आता नाही कामाई आला ना तो करायला म्हणून म्हणतो परमेश्वराची इच्छा प्रत्येक सज्जनाच्या मागे असते. बाबा काय नाव तुझं म्हणायचं माझं नाव विठोबा. विठोबा हो कुठल्या गावचा ही पंढरपूरचा. आणि केशव कुठे गेला आपला. हा? अरे केशव कुठं गेला रे अरे ही कोण आली म्हणायची नवीन राम माणसं बाबा राम पाणी राम केलं, पाणी केलं. यांना पाठवून दिलं तू काय आपल्याला हा? हा काय रे झालं का बोलून झालं ना बोलू. आयला येडीचं आहे म्हणायचं नाही? हा असं वाटतं ना कुठं गेली रे बा कुंभारीन कुठं गेली ती रखमा गेली पाण्याला. हा पाणी आणायला गेली आहे ती. येडीच आहे ती बरं हा सांग कोण आहे ही म्हणायची आता ही यांच्या माहेरचीच माणसं आहेत की सांगितलं ना तुम्हाला. पंढरीची पंढरीची हा. म्हणजे प्रत्यक्ष माझ्या विठ्ठलाच्या गावची हा होय होय पंढरीची. विठोबा आणि ती रखमाई ते बघा आली.
हा तिचं नाव काय म्हणायचं? रखमाबाई. रखमाबाई. बरं बरं बरं. पांडुरंग हरी पांडुरंग. बरं हे बघ गोरोबा, मी रात्रभर काम करेन म्हणजे पण त्या सावकाराचं पूर्ण माठ तयार करून देईल. तुझ्या मनाने आलास का विठोबा तू इथे? हो, मी माझ्या मनाने मग करा, कामाला सुरुवात करा. हे बघा, तुझा भाव ठेवू नका. नाही. आपलं घर समजून राहा. यांना गुळ पाणी वगैरे दिलं की नाही? दिलं. दिलं ना. आता तुम्ही काय करा, मन लावून काम करा, पांडुरंगाचं ध्यान करा. हा, आणि जा कामाला सुरुवात मी करा. पण याची मदत करणार हा आणि पाणी आणायला नक्की, जाणार. मनापासून मदत करायची. तू पाणी आणून दे, तो गारा करेल, तू मडकी करेल. कर बाबा, कर. पटापट सुरू करा. कर. हा, त्याच्या मोठी अगदी पंढरीची माणसं म्हणतात. हा, मोठी कामाची माणसं आली बरे. हा वा वा. हा, वा विठ्ठल, पहा किती सुंदर सुबक मडकी बनवते. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा त्यात मिसळला सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा त्यात मिसळला सर्व पसारा. आभाळ चमक ये आकार. आभाळ चमक ये आकार. तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्याचा का वरती देशी. फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. तू वेडा कुंभार. हा, या. गोरोबा, हा, या या हे या, श्रीमंत या. सावकारांनी पावती दिली. पावती? तुमची सारी मटकी पोचती झाली. काय सांगता काय? होय गोरोबा, अरे आम्हाला क्षमा करा. आमच्यातून खूप मोठी चूक घडली. पांडुरंग झाली. आम्ही चाकर आहोत ना म्हणून. म्हणजे या विठोबाचं काम काहीतरी वेगळंच आहे. वा 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 वा. सगळी बडकी घरपोच झाली म्हणता. वा. पांडुरंगाचं. अहो पांडुरंग पांडुरंग काय म्हणता? माझं नाव घ्या की. इठू इठू म्हणा. असं होय. नाही रे बाळा. अरे ही सगळी पांडुरंगाचीच कृपा. अहो म्या आणि माझी बायको रखमाई रात्र दिवस काम केलं. असं होय? हे माठ तयार केलं आणि उगाच त्या पांडुरंगाचं नाव घेता. नाही, हे बरोबर नाही बुवा तुमचं. बरोबर नाही. असा अंभाव धरू नये रे बाळा. अरे तो पांडुरंग कुठे आणि कुठे आपण? बरं गोरोबा, या येतो. या. सावकारांना आमचा नमस्कार सांगा. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव. त्याच्या गेला कुठे होता म्हणा का? बाहेर गेलो होतो. आयला
पट्टी लावली की सॉंग बनायचं. काय झालं रे आता? काय झालं? आता काय सांगावं, ही मडकी मातीची आहे की दगडाची? हा? दगड मारला तरी फुटत नाही. आता तूच मारून पहा. मी तर काय, मला मारता येत नाही. पाहू दाखव. हा, अरे खरंच रे, खरंच खरंच. अरे मातीला दगड पण आलं म्हणायचं. अरे ही काही साधी साधी गोष्ट नाही आहे बरं. हा, ही पांडुरंगाचीच कृपा. ओ काय पांडुरंगाची कृपा म्हणतात? ओ भट्टी म्या लावली, मग ही माझी कृपा आहे. आणि मी रात दिवस जगले आणि निखारा लावला, हा, तेव्हा कुठं मडकी झाली? मग नाही भावांनो, असा आम भाव बाळगू नये बरं. हे बघा, आता तुम्ही काय करा, अगदी सुखाने रात्रंदिवस काम करा. मनाला वाटेल ते मागून घ्या. दुजाभाव ठेवू नका बरं का. चल केशा, केशा आपण चल. हो, ओळीवर जाऊ. हा. अरे ही पावती घे, ही पावती ठेव, सावकाराने दिली. हा, तुम्ही काम करा. हा, तुम्ही काम करा. अहो, आपण इथे किती दिवस राहायचा? तिकडे आपली भक्त आपली वाट बघत असतील. आली की नाही पंचायत? म्हणूनच मी म्हणत होतो एकतरी जण आपण देवळामध्ये राहायचं, पण तू ऐकली नाहीस. आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे. पांडुरंग हरी जय जय 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 पांडुरंग हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा माय बापा, खरंच तुझे किती रूप आठवावे. आहा, आताही माझा तो पांडुरंग मला तो दिसतो आहे. देहुडा चरणी देहुडा चरणी वाजवितो वेणू. देहुडा चरणी वाजवितो वेणू. गोपिकार म्हणू स्वामी माझा स्वामी माझा. देहुडा चरणी वाजवितो वेणू. देहुडा चरणी देखी लागे माय यमुनेच्या तीरी. देखी लागे माय यमुनेच्या तीरी. हात खांद्यावरी राधिकेच्या स्वामी माझा. देवडा चरणी वाजवितो वेणू. देवडा चरणी गुंजावर्ण डोळे गुंजावर्ण डोळे गुंजावर्ण डोळे गुंजावर्ण डोळे. पांडुरंग गुंजावर्ण डोळे गुंजावर्ण डोळे. श्री बाबुळू छोटी श्री बाबुळू छोटी. मयूर दृष्टी
शोभतसे स्वामी माझा देऊळा चरणी वाजवितो वेणू देऊळा चरणी सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर विठ्ठला माय बापा सगुण सुंदर लावण्य सुंदर नामया दातार केशी राजा स्वामी माझा देऊळा चरणी वाजवितो वेणू देऊळा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा देऊळा चरणी वाजवितो वेणू देऊळा चरणी देऊळा चरणी देऊळा चरणी पांडुरंग पांडुरंग अगं संत या नामदेवा माझ्यावर रागवून गेलास पण नाही रे आलास पुन्हा संत बघ कोण आलं ते नामया आला माझा माझा पोट हा आला ना असं रुसून जायचं असतं का मग ते हा? त्या दिवशी एकाकी निघून गेला असं कोणी एकाकी निघून जातं का बाळा जीवाला लई घोर लागलं बघ माझ्या अरे तुला मी हलकी माती म्हटलं कोरा म्हटलं अरे तुझा अधिकार मला माहित नाही का पण तू माझ्यावर रागावून चालला गेला काका काका मला कळलं माझा अहंकार झाला आणि म्हणूनच तुम्ही आपल्या दारी आला रोज माझ्या कीर्तनी नाथाने येणार पांडुरंग अचानक येईनसा झाला मग अगं हा लहानपणापासून नामया हट्टीचा मग तुला कसं कळलं काही दृष्टांत वगैरे झाला का साक्षात्कार झाला का दुष्काळाचं झाला काय काका हो ज्याच्यावर आपण प्रेम करतो ना त्याच्यावर रागवायचं असतं पण ह्यावेळी मी हट्टच केलाय मी विठ्ठलला विचारलं की तू कुठं गुंतलाय माझ्या कीर्तनी काय येत नाही आणि मला एक दृष्टांत झाला नामया तेरा ढोकीला गोरा कुंभाराच्या अंगणात मी गाडगी मडकी करीत असतो भक्ताच्या घरी दास झालाय रे तुझा पांडुरंग जेर झोकीला माझ्या अंगणात माझा पांडुरंग दास झाला आणि केशा हे केशा अरे तो कुंभार ते कुंभारीन हा ते होणारे ते मडकी त्या मडकीला आलेलं दगड पण कुठे गेले पहा बरं ते कुंभार हा? आहेत का दिसतात का आहे का तो विठोबा कुठे गेला पहा तो पण नाही खासच ओ काका ओ तुमच्या घरी समतेची भट्टी लावायला तो प्रत्यक्ष जनार्दन आला बघा पांडुरंग नक्कीच तोच माझा पांडुरंग तो विठ्ठल म्हणजेच माझा पांडुरंग ती रुक्मिणी म्हणजेच माझी आई पांडुरंगा या भक्तासाठी तू माझ्या घराचं
माझ्या घरी येऊन स्वतः माझा दात झाला. अरे 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 केवढा नाही. रामदेवा रामदेवा, त्या पांडुरंगाचं भजन करू. त्या पांडुरंग तुमचं नक्की ऐकेल. म्हणा पांडुरंग हरी जय जय 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 विठोबा नरहरी जय जय विठोबा नरहरी जय जय पांडुरंग हरी 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 बोला पुंडरीक वरदा हरे विठ्ठल. आता तरी विश्वास बसला ना. बघ माझे केलेले हात माझ्या पांडुरंगाने आपोआप. मग तू इतकी नाराज का बरं आहे? तुम्हाला सगळ्यांना सगळं दिलं, पण मी त्या पांडुरंगाचा असा काय गुन्हा केला होता म्हणून माझा बाळ मला नाही दिलं. नाही ग, असं नाही आहे. अगं आपण मला त्या रे पांडुरंग त्या मला. परमेश्वराला, त्या पांडुरंगाला त्या भावनेनी काहीच देत नाही. पण आज खरं सांगतो, तुझ्यासाठी मी माझ्या पांडुरंगाला आई देणार. पांडुरंगा बघ, माझ्या सभोवती असला हे चराचर आहे. आता माझं आयुष्य संपत आलंय. मला तो पहिलं तीर दिसायला लागलेला आहे पांडुरंगा. पण माझ्याबरोबर जे इतर जीव आहे, या जीवांकडे लक्ष दे. यांना दुःखात राहू देऊ नकोस. यांना ज्या अपेक्षा आहेत त्या त्याच्या पूर्ण कर. मी खात्रीने सांगतो, प्रार्थना जर आपण पांडुरंगाने केली ना, तर ते तुझं गेलेलं मूलही माझा पांडुरंग आणून देईल परत. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. फक्त माझ्या पांडुरंगाला कशाची भूक आहे? माझा पांडुरंग भुकेला आहे. भुकेला चकोर. आलं लक्षात? मनापासून त्याची प्रार्थना त्याला हाक द्यावी लागते. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चंद्रबाहू पांडुरंगा चंद्रबाहू पांडुरंगा. मन करा थोर मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. भुकेला चकोर भुकेला चकोर. भुकेला चकोर भुकेला चकोर. भुकेला चकोर भुकेला चकोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. बालवयी खेळी रमलो बालवयी
बालबाई खेळी रमलो तारुण्य नासले बालबाई खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवाता वृद्धपणी देवाता दिसे पैल तीर चंद्रभाव पांडुरंगा चंद्रभाव पांडुरंगा मन करा थोर मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्या जरा पारण्या हो चांगला उशीर जरा जरा पारण्या हो जागला उशीर पांडुरंग 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 चरा चरा पारण्या हो पारण्या हो चरा चरा पारण्या हो जागला उशीर चरा चरा पारण्या हो जागला उशीर पांडुरंग 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 मन करा थोर मन करा थोर मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर पांडुरंग पांडुरंग